मी आता हे रस्ता आहे असा, आता हे रस्ता चांगला आहे, एक नंबर रस्ता आहे. या रस्त्याला तुम्हाला कुठं खडा दिसेना, काय व्हाय ना, गाड्या टापटाप चालल्यात. मग त्या ठिकाणी जर रस्ता जर खराब असला तर माणूस खराब म्हणून ना, आणि रस्ताच खराब नाही म्हणल्यानंतर कसं काय माणूस खराब म्हणून बरं, मला सांगा बरं तुम्ही. मग ज्या मुली हेडो काढतात, काही लग्न झालेले असतात किंवा एक्स व्हायच्या माझ्या बहिणीसारख्या सगळ्या, मी त्यांना हात जोडून म्हणत करतो. पण मला काय सांगायचं आलं की तुम्हाला मेसेज जर वाईट टाकल्यानंतर तुम्हाला राग यायची काय गरज आहे? कशात राग येतो तुम्हाला? अहो रागच आणू नका तुम्ही. ज्या वेळेस आपण हेडो बनवतो त्यावेळेस आपला नवरा आहे का आपल्याला ह्याचा विचार केला का? आपण कधी भान ठेवलं का आपला नवरा आहे आपल्याला? मग आपण हेडो कसं बनवतो, कसा डॅन्स करतो, काय करतो ह्याचा विचार केला कधी? कधी संस्कृत पाळले का तुम्हाला? सासू सासरे आहेत म्हणून चार पाहुणे काय म्हणते ह्याचा विचार केला कधी तुम्ही? मग ज्यावेळेस तुम्हाला ब्युटीफुल आहे असं म्हणल्यानंतर तुम्हाला राग यायचा काय संबंध आहे? काय मी बघा आलोत काय दिवस तुम्हाला नवरा आहे का? तुम्ही असे मोकळे सोडले कटळ्यासारखे? राग यायचा काहीच संबंध येत नाही तिथे. हा डुप्लिकेट डोरला कुणी घालून आहे ना हेडो बनवतोय का? काळी माकडी म्हणल्यानंतर मग जमन का? ए माकडासारखे तोंडाची म्हणले जमन का? तिथून परत म्हणायचं ए मला ह्या माधुरजीतने असा असा मेसेज पाठवला, मग त्याच्यावरून भांडणं परत तुमचे. अरे सोशल मीडियावरती काय टाकायचं, काय चाललंय, तुम्हाला विषय कसा असतो? तुम्ही ज्यावेळेस हेडो बनवता, हेडो बनवले ना तुम्ही, मग तुम्ही ब्युटी पार्ट दिसता. म्हणजे तुम्ही आज 2 किलोचं थापलेलं आहे सगळं तोंडाला त्याला, चेहऱ्याला त्याला, तेव्हा चांगले दिसता तुम्ही. मग तुम्हाला वाईट म्हणलं का? ते चांगलंच म्हणलं ना तुम्हाला. आणि लईच राग येतो ते हेडो नको बनवू. काय हेडो बनवती? तुम्हाला वाईट म्हणलं तरी राग येतो, चांगलं म्हणलं तरी राग येतो. अरे मग या विषयात मला असं म्हणायचं आलं की हेडोच बनवू नका तुम्ही. काय हेडो बनवायचे नुसते लोकांना देखावा म्हणून? मग मेसेज पाठवणाऱ्याने कोणता पाठायचा मेसेज? अरे ब्युटी पार्लर व्यवस्थित दिसते तू असं म्हणल्यानंतर काय अडचण आहे तुम्हाला? किंवा ब्युटीफुल दिसते, ए माझे पिल्लू, ए माझे सोने असं म्हणल्यानंतर काय राग यायची काय गरज आहे तुम्हाला? तुम्हाला नवरा आहे का नाही आम्हाला माहिती आहे काय? आता बरेच जण नवरे नाहीत, त्याचं डुप्लिकेट मंगळसूत्र घालते तर बनवते. तिला म्हणायचं का ए काळे तोंडाचे काय हेडो बनवला तो? मग ती जर